तर मंडळी, आता तुमच्या भावानं दिवाळीचे फटाके आणले आहे आणि आता तुम्हाला दिवाळीचे फटाके दाखवून देतो. तर सगळ्यात पहिले आपण आंघोळ गिंगोळ करून फ्रेश झालो. तर मित्रांनो, ह्या वर्षी की तुमच्या ब्लॉगर भावानं जास्त फटाक्याची खरेदी केली नाही आहे. तर सगळ्यात पहिले आपला बॉम्ब येते म्हणजे TNT बॉम्ब म्हणजे सद्दाम सुतळी बॉम्ब. आणि हा मंडळी, ह्या वर्षी आपण सगळे ग्रीन क्रॅकर्स आणले आहे. आणि नंतर येते आपला बिडी बॉम्ब. आपण जिंदगीत आतापर्यंत फक्त एकाच बिडीला हात लावलाय, तो म्हणजे बिडी बॉम्ब. आणि ह्या वर्षी आपल्याला सगळ्यात जास्त बिडी बॉम्बच फोडायचे. आणि मित्रांनो, हे पण एक ग्रीन क्रॅकर्सच आहे. आणि नंतर येते आपला सुपर बुलेट बॉम्ब म्हणजे विशेष गंभीर आहे. मित्रांनो, आपल्या जवळचे बुलेट बॉम्ब एवढे पॉवरफुल आहे की सुतळी बॉम्बले पण फेल पाडू शकते. मित्रांनो, आपल्या जवळ सुपर बुलेटचा पण बाप आहे, तो म्हणजे बिग बुलेट. मित्रांनो, हा बुलेट बॉम्ब सुतळी बॉम्बच्या पण बापाले फेल पाडते. आणि मित्रांनो, हे पण एक ग्रीन क्रॅकर्सच आहे. आणि नंतर येते आपल्या जीवनातला सगळ्यात आवडीचा फटाका म्हणजे सरक्यानं म्हणान तर लसूण फटाका. आणि बेकार पद्धतीनं म्हणान तर सगळ्या फटाक्याचा लहान सुकला बाप. तुम्ही पांढरे लसूण तर पाहिले असन, पण हे रंगीबेरंगी लसूण आहे आपल्याजवळ. आणि नंतर आहे आपल्याजवळ टू शॉट्स. याचं नाव टू शॉट्स फक्त म्हणण्यासाठी आहे, नाही तर हा एकच डाव फुटत असते. आणि मित्रांनो, नंतर आहे आपल्याजवळ मिठ्ठू बॉम्ब. हा कोण फोडला आहे कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, दिवाळीत जर आपण मिरची फटाका नाही आणला तर कोणतेच फटाके नाही आणले. आणि मित्रांनो, हे पण ग्रीन क्रॅकर्स आहे. आणि मित्रांनो, तुमच्या भावानं व्हिडिओ काढासाठी फक्त 3 फटाकेचा घापला केला, 3 तिगाळा काम बिगाळा. मित्रांनो, मला तर असं वाटलं होतं की बुलेट बॉम्ब सुतळी बॉम्ब पेक्षा पण डेंजर असते, पण हा तर फुसकी बॉम्ब निघाला. मित्रांनो, ह्या बुलेट बॉम्ब पासून मै भल्ली अपेक्षा होती, पण मी आता नाराज झालो. माझ्या हातानं काही आता फटाके फुटून नव्हते राहिले. म्या म्हटलं माया भाऊस लावून आता फटाके, आणि त्याचा हाल तर मायापेक्षा बत्तर झाला. त्यानं अंगाडा बिऊन फटाका लावला तरी तो फुसकी बॉम्ब निघाला. मित्रांनो, आता 2 दिवसात दिवाळी ना, आपल्या घरी लक्ष्मी मातेची एक पण मूर्ती नाही. म्हणून म्हटलं आता आपल्या गावातल्या मूर्तिकारापासून आपण लक्ष्मी मातेची मूर्ती आणू. इथं आल्यावर पाहिलं तर हे दुकान बंद होतं. म्या म्हटलं जाऊ दे, म्हटलं उद्या सकाळी मूर्ती आणू. आता आपण घराच्या रस्त्यानं वापस येता हे पोट्टे भेटले म्हणे, मले पण ब्लॉक मध्ये नको घेत जो म्हणे. आणि मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.